शुभ विवाह ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे। एकीकडे आकाश आणि भूमी एकमेकांच्या जवळ येत आहे, ते एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत। भूमीला आकाशबद्दल आकर्षण वाटू लागलंय, याच्याशी आपलं काहीतरी नातं आहे असं तिला वाटतंय। तर दुसरीकडे रागिनी, अभिजित आणि पौर्णिमा यांचे एकानंतर एक डाव सुरू आहेत। आता त्यांनी ठरवलंय की भूमीला वेडं सिद्ध करायचं। भूमीला भास होतात भूमीची मानसिक परिस्थिती चांगली नाहीये असं सिद्ध करायचं आणि तिला आकाशपासून दूर करायचं। आधी काही वेळेस त्यांनी हे सिद्ध सुद्धा करून दाखवलं, परंतु आकाश हा भूमीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। त्याने श्रीरामांच्या मंदिराच्या पायऱ्या चढल्या, त्यांना नवस केला की भूमी लवकरात लवकर बरी होऊ दे आणि त्यात भूमीने सुद्धा आकाशची मदत केली। रागिनीने अनेक प्लॅन केले, परंतु हे सगळे प्लॅन फेल ठरले। परंतु आता पुढे रागिनी एक खूपच मोठा प्लॅन बनवणार आहे। कदाचित सापाची भीती दाखवल्यानंतर रागिनी ही भूमीला आता भूताची भीती दाखवणार आहे आणि भूमीला वेड सिद्ध करण्याचा ती पूर्ण प्रयत्न करेल, जेणेकरून भूमी ही आकाशच्या घरातून निघून जाईल, तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवता येईल। परंतु असं काहीही होणार नाही, कारण जोपर्यंत आकाश हा भूमीच्या बाजूने आहे तोपर्यंत तो असं काहीच होऊ देणार नाही। तो नक्कीच रागिनीचा हा प्लॅन हाणून पाडणार आणि भूमीला वाचवणार, एवढं मात्र नक्की। आता सगळे प्रेक्षक हे लवकरात लवकर भूमीची स्मरणशक्ती परत यावी, भूमी आणि आकाश हे दोघे एकत्र यावे आणि दोघांनी मिळून रागिनीचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आणावा, यासाठी खूप एक्साइटेड आहेत। आणि लवकरच असं होताना दिसतंय, कारण ज्या दिवशी भूमीची स्मरणशक्ती परत येईल त्या दिवशी तिच्या लक्षात येईल की आकाश आता बरा झालाय आणि लवकरच ती आकाश समोर रागिनी आणि अभिजितचा खरा चेहरा आणेल। अभिजित कसा आहे हे तर आकाशला समजलंय, परंतु रागिनीबद्दल त्याला काहीच माहिती नाहीये। रागिनी ही आपली आत्या आहे, खूप चांगली आहे असंच त्याला वाटतं, त्यामुळे तो रागिनीला सगळं काही सांगतो आणि रागिनी याचाच फायदा उचलते आणि आकाश आणि भूमीला त्रास देत आहे। परंतु रागिनी खरी कशी आहे, तिच्यामुळेच आकाशचा ॲक्सिडेंट झाला होता, तिच्यामुळेच आकाशचे आईबाबा हे जग सोडून गेले होते, तिनेच आकाशला वेडं बनवून ठेवण्याचा प्लॅन बनवला होता, याबद्दल आकाशला काहीच माहिती नाहीये। आणि ज्या दिवशी त्याला हे सत्य समजेल त्या दिवशी रागिनीचे दिवस भरतील, रागिनीला कठोर शिक्षा तो देईल, एवढं मात्र नक्की। आणि हेच पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक खूप आतुर झाले आहेत। मग भूमीची स्मरणशक्ती परत कधी येणार, रागिनी ही भूमीला वेडी सिद्ध करू शकेल का, आकाश तिला कसं वाचवणार हे येत्या काही दिवसांमध्ये कळेलच। परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।